मॅच ऑन येथे होते. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा देऊयात. संध्याकाळच्या सत्रामध्ये मी यश मापगावकर 2 मिनिटांसाठी मॅच थांबणार आहे. धन्यवाद यश. या मॅचला शुभारंभ होण्यापूर्वी आपण आपल्यातीलच एका खेळाडू मित्राला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय. वीर दमदार आमदार लीग च्या दुसऱ्या पर्वाची जी विनिंग टीम होती, निलेश अँड प्रफुल्ल स्पोर्ट्स साखर या संघाचा गेल्या वर्षीचा चॅम्पियन खेळाडू आणि खारेपाटातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू स्वर्गीय सौरभ मांडवकर याने काही दिवसापूर्वीच जगाचा निरोप घेतलेला आहे. आणि या गुणी अशा खेळाडूला त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्याला श्रद्धांजली अर्पण करतोय. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना माझी विनंती असेल, आपण आपल्या जागी स्तब्ध उभं राहायचं आहे. परेड सावधान. वैती हवाचा थावा धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. या ठिकाणी नक्कीच सौरभ मांडवकरची आम्ही आठवण करून देतोय. सर्वाधिक गुणी खेळाडू आज आम्ही त्याला जरूर मिस करतोय. बघा मित्रांनो, आयुष्य क्षणभंगूर आहे. जिथपर्यंत आहात तिथपर्यंत आपल्याशी प्रेमाने वागा, माणुसकी टिकवा आणि माणुसकी असेल तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाल. तुमची आठवण अशाच प्रकारे आम्हाला राहील. बोलतोय मॅचच्या दिशेला, जिथे मैदानावरती सामना सुरू होईल. जर या ठिकाणी हुसेन टाकीची विकेट घेतली तर गोलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी निलेश मलबार यांच्या माध्यमातून. एक चांगला या ठिकाणी चेंडू टाकला होता, सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूवरती जर आपण बघितलं ना तर दीपक ज्यावेळेस स्ट्राईकवरती आहेत, आता हुसेन मैदानावरती आल्या. हुसेनची जर विकेट मिळवली तर मात्र गोलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक निलेश मलबार यांच्या माध्यमातून देण्यात येईल. एक सर्वाधिक मोठा सामना इथे बघायला मिळतो. यानंतर अनेक सामने आहेत आजच्या या डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. तब्बल आपण जर पाहिलं ना तर 10 सामने आजच्या दिवसात परत आणि रात्रीमध्ये आपण कव्हर करत आहोत. यावेळेचा हुसेनचा तडाखा, चेंडू आलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. हा कॅच येथे मात्र सोडलाय की मॅच. कम ऑन डीजे मास्टर. थँक्यू. फटका एवढा जोरकस मारला की फटका जणू काही चटका लागला. हातात आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण बघितलं की त्या ठिकाणी इझी एक सॉफ्ट डिसमिसल होता. इझिली तो कॅच घेतला असता, पण त्या ठिकाणी हाताचा झेल सुटला, फटक्याचा चटका लागला आणि चेंडू थेट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन लँड झाला आणि षटकार बघायला मिळाला फलंदाज हुसेनच्या बॅटमधून. गोलंदाज करेल तर काय करेल, यावेळेस चांगला या ठिकाणी अटेम्प्ट घेतला होता गोलंदाजाने. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड मध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन असं म्हणावं लागेल. आतापर्यंत हुसेनच्या बॅटमधून आलेला तो षटकार आपण पाहिला तर जणू काही जखमीवरती मीठ सोडणारा होता. कारण ज्या धावा मैदानावरती ज्यावेळेस येत आहेत ना, हुसेन टाकेने यंदाच्या वर्षी गत वर्षी काय परफॉर्मन्स दिला. सलग 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा हुसेन टाकेच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर खेळाडू जसा आणि त्याचबरोबरीने आपण बघितलं तर सलग 9 चेंडू आणि 9 षटकारांचा रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावावरती राहिला. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं नसेल तर आशा आणि अपेक्षा वाढतात ज्या वेळेस मोठा खेळाडू येतो. या स्पर्धेमध्ये जे पंचांच्या भूमिकेत आहेत नासिर शेख, हॅलो चेक
चेक हॅलो. मी माहिती तुला सांगेन या चेंडू नंतर. कंटिन्यू. यावेळेसचा चेंडू त्या ठिकाणी आपण बघितला ना तर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. च्या विरुद्ध येथे मोठा फटका खेळायचा होता. पहिलं षटक प्रगती पथावरती 5 चेंडू आलेत. रन रेट जर बघितलं तर 9.60 बघायला मिळतोय. यावेळेस मात्र बघा कहीं पे निगाह कहीं पे निशाणा ट्रॅप सेट केला होता. बडी मछली जाल में फासी. कम ऑन डीजे. असाच आमदार हवा मला असाच आमदार हवा असाच आमदार हवा महेंद्र शेठच आमदार हवा कामाचा पक्का हुकुम येता कामाचा पक्का हुकुम येता भेटायला कधी बी जावा मला असाच आमदार हवा. थँक्यू. तसं मी तुला सांगत होतो की जो सांगितलं की हुसेनच्या नावावर 9 चेंडूत तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. ओके, ओव्हर द वेस्टसाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय आणि बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे काय येतोय. चेंडू नक्की कुठे कनेक्ट केला गेला, बॅट्समॅनची पोझिशन काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तेव्हा तात्पर्य जातील, चेक केल्या जातील. तर तिसरे पंच जे टी व्ही एम्पायर आहेत नासिर शेख यांचे जे मोठे बंधू आहेत जावेद शेख यांच्या नावावर हा विक्रम आहे. 8 चेंडूत 8 षटकार, 4 खूप कांदिवली येथे मारण्याचा आणि तो मात्र निश्चित विक्रम आता मी म्हणेन की हुसेनने मोडीत काढला. 9 चेंडूत 9 मारलेत लगातार. क्या बात आहे. बघायचं तिसऱ्या पंच तिथे काय निर्णय देतील. नासिर शेख तिथेच आहेत. नासिर शेख आणि राजेश तळाशीलकर. वॉर रूममध्ये टेनिसिकेट.inच्या ताबडतोब तिथे मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी ताबडतोब केलं जाईल आणि यासाठीच ओळख आहे टेनिसिकेट.in या यूट्यूब वाहिनीची. NDR वॉरियर्स आपण बघतोय संघ बॅटिंग करतोय. लव शेठ खेडेकर पुरस्कृत NDR वॉरियर्स. तर प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ फिल्डिंगला उतरलाय आणि मागचे 2 पर्व या संघाने गाजवलेत. दोन्ही पर्वाचे विजेते संघ आहेत, चॅम्पियन संघ आहे. षटक क्रमांक पहिला आपण बघितलं गोलंदाज जुनेदने हाताळलं. चांगली गोलंदाजी केली. बघा जुनेदचा हा चेंडू बघूया आपण पुन्हा एकदा. यानंतर पंचांचा निर्णय येईल. चला, फलंदाज बाद आहे. फेअर डिलिव्हरी. षटक समाप्त होते आणि एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. तर पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती एक विकेट सुद्धा समोरच्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता, माफ करा, आणि त्यांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आला आणि रिव्ह्यू जर या ठिकाणी आपण बघितला तर अनसक्सेसफुल बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं एक विकेट मैदानावरती आली. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी प्रफुल्लजी बांदकर यांच्या मातून 1000 रुपयांचं पारितोषिक. हुसेन पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्राईकवरती बघायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर बघितलं तर राहुल जैन यांच्या हातामध्ये हा चेंडू देण्यात आला. एक महत्त्वाचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये एक सफलता मिळाली आहे. सुरुवात तर अगदी योग्य आणि आक्रमकपणे केली आहे. या स्पर्धेसाठी जर आपण बघितलं ना तर अनेक लोकांची वर्णी येथे मैदानावरती लाभली आहे. यावेळेस बघा खेळवृत्तीचं प्रदर्शन, त्याच बरोबरीने महत्वाची विकेट. हुसेन मैदानावरतून परतलाय बाद. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. 2 फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार जिमनी गाडी आणि कार. बघा प्रत्येक विकेटला जे 1000 होते ना आता एक्सेलरेटेड केलेत आणि 2000 केलेत. प्रफुल्ल बांदकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आता 2000 असतील. बघा क्रिकेटमध्ये अलिबागमध्ये पैसा उडतो तो फक्त खेचता आला पाहिजे आणि अगदी त्या प्रकारे या ठिकाणी हुसेन या मॅचमधली सर्वात मोठी विकेट होती. 70 विकेट मिळवलेत. आमच्या समवेत आमच्या समालोचन कक्षामध्ये युवा समालोचक ने सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वाडगाव गावामध्ये समालोचन ते करत असतात आणि खूप चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. युवा आहेत. हर्षल या ठिकाणी आपण जर बघितलं ते सुद्धा उपस्थित, त्यांना देखील शुभेच्छा आम्ही देतोय. बोलतो मॅचकडे जिथे 8 धावा आणि 2 विकेट मैदानावरती बघायला मिळाल्या. मैदानाचा जर आपण विचार केला तर राहुल जैनला ही पहिली सफलता मिळाली. 2 विकेट आत्तापर्यंत आल्यात आणि प्रफुल्ल बांदकर यांनी विकेट बघितल्यानंतर त्यांचा देखील त्यांच्या संघावरचा विश्वास वाढला, कारण हुसेन मॅचमधले एक सर्वात मोठी विकेट होती. सर निश्चितच प्रेशियस विकेट होती आणि ते काम जी जबाबदारी दिली होती खांद्यावर राहुल जैनने सर्वतोपरी पार पाडली. आणि पहिल्या चेंडू बघितला की ऑप्शनच्या थोडासा बाहेर गुडलेनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेऊन चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये आला आणि निश्चितच म्हणेन की त्या ठिकाणी विकेट किपरने तो झेल एक सहज गतीत टिपत असताना एक मोठा धक्का दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजेच आपण बघतो त्या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ म्हणजे NDR वॉरियर्स हा संघ आणि त्यांचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट बाद होतोय हुसेन बॅक टू डगआउट. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघितलं ना तर दुसरं सुरुवात केली आहे. या ठिकाणी समोर आलेला फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता. या चेंडूवरती काय होईल यावेळेस बघा हेलिकॉप्टर उडवलाय समोर क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक.
त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार. वेट फॉर अंपायर डिसिजन. धावा मिळतील येते 6. दमदार षटकार. चिमणी गाडी आणि कार आमचा महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण वाघ. थँक्यू डीजे. शॉट ऑफ द मॅच परफेक्ट कनेक्शन बघितलं की पायामध्ये चेंडू होता थोडंसं ओव्हरपिच करून घेतला आणि हेलिकॉप्टर शॉट बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटक्याला तिथे मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलंय आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर खूप दिलखेचक मारलाय. उत्तुंग षटकार. फलंदाज आपण तो स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून चांगली सुरुवात त्याच्या बॅटमधून आपण बघतो विकासकडून. वॉर्डनं फंटास्टिक हिट म्हणावं लागेल कारण आता सुरुवात केली आहे. 14 धावा 2 विकेट आहेत आणि फलंदाजाने आक्रमकपणे हा चेंडू खराब आहे का पंचांनी सांगितलंय नो आहे. वेस्टसाईडच्या वरती चेंडू गेलाय लॉंग स्टॉप दिशेला. चेंडू सरळ सीमा रेखा बार. धाबा 4 चौकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार पंचांनी पंजा उघडलाय. आपण बघितलं की नो बॉल होता ओव्हर द वेस्ट. त्यानंतर हा चौकार विकेट किपर बीट झाला बॅट्समन बीट झाला. चेंडू थेट निघून गेला लॉंग स्टॉपमध्ये स्क्रीनच्या समोर आणि पंचांनी पंजा उघडला. पुढचा चेंडू फ्रीट असेल. आता पंखा फिरवतील आपल्या डोक्यासमोर आणि बॅट्समन सांगितले हा फ्रीट बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट असणार आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे राहुल जैन. तो षटक क्रमांक 2 टाकतोय पॉवर प्लेचा. एक महत्वाचा चेंडू असेल कारण राहुलने सुरुवातीला विकेट मिळवली होती. यावेळेस आग्या फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहेत मात्र चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. सरळ सीमा रेखा बार. दमदार षटकार. नाही केला कधी भेदभाव तो गरीब असो श्रीमंत. थोडा मोठ्यांचा ठेवी मान करी सर्वांचे समाधान. थँक्यू. हो, धन्यवाद. ताकद बघा प्रचंड ताकद. फ्रीड बॉल होता आणि फ्रीडची संधी कॅपिटलाइज करत असताना काय फटका दाखवला. डोळ्यांचं पाडणं फेडणार लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. त्या ठिकाणी आपण बघतो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी हा स्वागताला चेंडू पाठवून दिलाय. उत्तुंग षटकार फ्रीड बॉलवर आणि धावसंख्या संघाची क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25 धावा धावफलकावर. धावा 25 मात्र आल्यात. राहुल वरती हल्ला चढवलाय. यावेळेस कमबॅकिंग चेंडू. हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा होता. पंचांनी दर्शवलंय. एक महत्वाची भूमिका पंचांच्या माध्यमातून लेग बायचा इशारा आला. ॲज पर लॉ नंबर 23 इज अप्लाइड हिअर. या ठिकाणी जर आपण बघितलं ना तर गोलंदाजाने सुद्धा कमबॅक करून दाखवलंय. ही लढाई जर आपण बघितली तर आत्मसन्मानाची आहे. आपल्या संघ मालकांना या स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्याची आहे. हे जे वर्चस्व आपण बघतोय ना गेल्या 2 वर्षांमध्ये अबाधित ठेवलंय ते पुन्हा एकदा या मैदानावरती प्रस्थापित करण्यासाठी लढाई मैदानावरती लढतायत. काय जबरदस्त संघ घेऊन निलेश मलबारी आणि प्रफुल्लजी बानकर या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती कोण आहे. वैभव कांबळे मैदानावरती आहे. पहिला चेंडू ते फेस करेल. स्लोवर वन टाकला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं ना तर संधी होती. बियंड विकेट पाठीमागे क्षेत्ररक्षक धावत होते आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वैभवला अक्षरशः फसवलं होतं. बघा वैभव कांबळे कोण आहे. जर विचार केला ना तर मुंबईचे खेळाडू जेव्हा अलिबागमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येतात ना त्यावेळेस त्यांना आसमान दर्शवणारा एकमेव जबरदस्त खेळाडू जर आपण पाहिला असेल ना तर समोर कोणी असू देत वैभवने त्यांना अगदी अफलातून षटकार ठोकलेत. असा वैभव नॉन स्ट्राईक एंडवरती गेलाय. त्याच्याकडे प्रतिभा आहे. यावेळेस मॅचमध्ये आपण बघितलं तर सनसेट ही जी दृश्य आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय. राहुल जैनचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. अप्रतिम अद्भुत गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ ते संपलाय. धाबा मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. 27 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 षटकं संपलीत. गोलंदाजी आपण जर बघितली तर ग्रीप रनअप रिलीज आणि फॉलो थ्रू 4 आपण स्टेप्समध्ये गोलंदाजी बघतो यश आणि 4 स्टेपमध्ये अप्रतिम कामगिरी आपण बघतोय. ग्रीप चांगली आहे रनअप चांगला आहे रिलीज ऑफ डिलिव्हरी चांगली आहे आणि फॉलो सुद्धा खूप चांगलेला आहे आणि आपण बघतो त्या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी केली राहुल जैनने. हे षटक कंप्लीट केले. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 धावा धावफलकर आपण बघतोय अंकित झाले आहेत आणि अजून यानंतर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघा राहुल जैनला यंदाच्या ISPL मध्ये त्याचं सुद्धा नाव आलं होतं मात्र त्या ठिकाणी ते अनसोल्ड राहिले. मात्र प्रतिभावान खेळाडू आहेत. यानंतर चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. राहुल जैनला या संघामध्ये का घेतलं गेलंय. इतकी मोठी स्पर्धा स्टेट टू स्टेडियम आपण यंदाच्या वर्षी सुद्धा पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये ऑप्शन म्हणजे खेळाडू लेवल प्रक्रियेमध्ये त्यांचं सुद्धा नाव होतं. प्रतिभावान खेळाडू आहेत. 2 षटकं संपलीत. धावा 27 आल्यात. 27 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. आपण बघतोय समोर या ठिकाणी अक्षय पाटील मोने आहेत. गेले 2 वर्ष वेळेस जर आपण बघितलं तर प्रफुल्लजी बानकर आणि निलेशजी बनमारी या ठिकाणी संघ टाकला होता त्याचे कर्णधार होते आणि दोन्ही वर्ष या ठिकाणी बघितलं त्याला बाईक मिळाली होती. सर
षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. या वेळच्या चेंडूवरती वैभवला एका जागेवरती उभं ठेवलंय. प्रश्न विचारल्यानंतर निरुत्तरित करण्यात आलंय आणि या चेंडूवरती मात्र वैभव या ठिकाणी आपण जर पाहिला तर एकदा जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. बघा मी मगाशी उल्लेख केला होता अलिबाग मध्ये पैसा खूप आहे. प्रत्येक डॉट चेंडूवरती 1000 रुपये हे कुठेही बघायला मिळत नाही. यासाठी देण्याची दानत असावी लागते. प्रफुल्लजी बानकर यांच्या माध्यमातून हे पारदर्शक बघायला मिळते. या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हर आहे. प्रत्येक डॉट चेंडूला 1000. यावेळेस मात्र चांगला चेंडू मैदानावरती आलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून आले होते. पुढे सरसावत जोपर्यंत फिल्डिंग येते होईल. एक धाव मैदानावरती इथे घेण्यात आली होती. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा बनल्यात. सर काय वाटते आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात झाली आहे. 10 धावा या षटकामध्ये आल्या पाहिजेत. जर आल्या तर 5+ होतील, नाही आल्या तर 5- होतील. हो निश्चितच. आणि तू जसा उल्लेख केला की प्रत्येक डॉट बॉलला 1000 रुपये म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. कधी कधी देणाऱ्याने देता देतात घेणाऱ्याचे हातच घ्यावे. अशा उक्तीप्रमाणे हे षटक बघायला मिळते. जेवढे डॉट बॉल टाकेल तेवढे 1000 रुपये मिळतील तुला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कॅच होण्याची संभावना. समोर क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानंतर एक मोठा कॅच साक्षीच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज येथे मात्र बाद. दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा, हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू. जुनेद फकीच्या समोर बॅटिंग करणाऱ्या संघाची हवाच त्याने फिकी करून टाकली आहे. एनडीआर वॉरियर्स पूर्णपणे दबावाखाली. अवघ्या 29 धावा धावफलकावर 3 गडी बाद. आणि जुनेदने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, चेहऱ्याकडे तुम्ही बघा. हे नवीन टॅलेंट आहे. हा नवीन चेहरा आहे. उद्योन्मुख खेळाडू आहे. भल्या भल्या फलंदाजांना झोपवणारा खेळाडू आहे. भल्या भल्या फलंदाजांना डॉमिनेट करणारा हा चेहरा आहे. आणि काय गोलंदाजी केली आहे जुनेद फकी. एंटरटेन करतो आपल्या गोलंदाजीतून. अवघ्या धावा खर्च केल्या या षटकामध्ये आपण बघतोय. दोन्ही षटकांमध्ये मिळून अवघ्या 10 आणि 2 विकेट्स काढल्या त्या गोलंदाजाने. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय जुनेद फकी. आतापर्यंत त्यांनी 9 चेंडू फेकले त्या इनिंगमध्ये आणि धावा खर्च केल्या. ते 2 धावा खर्च 10 आणि 2 विकेट्स काढत असताना अप्रतिम परफॉर्मन्स दिला आहे तो जुनेद फकीने. आणि खास करून ही जी ओव्हर आहे ती 50-50 ओव्हर आहे. म्हणजे चॅलेंज ओव्हर आहे. चॅलेंज ओव्हरमध्ये काय आहे, तुम्हाला कमीत कमी 10 धावा तुम्हाला करायचीच आहेत. आणि त्याशिवाय जर धावा जर कमी केल्या तुमच्या 5 रन मायनस होतील. 3 चेंडू आणि 8 पाहिजेत. बघा चॅलेंजिंग ओव्हर आहे. जिथे जर आपण बघितलं तर एका डॉटला 1000 लागलेत, एका विकेटला 2000 लागलेत. या ठिकाणी जर बघितलं प्रफुल्ल बानकर साहेब ऐकत नाहीयेत आणि समोर खेळाडूंना प्रोत्साहित करतायत की देण्याची दानत असावी लागते. पैसा होता सभी के पास है लेकिन सब छुपा के रखते, देता कोई नाही. इथे उलट आहे. मैदानावरती खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. चांगला चेंडू मैदानावरती आला होता. क्षेत्ररक्षक आहेत द बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. फिल्डिंग जोपर्यंत तिथे करण्यात येईल तोपर्यंत या ठिकाणी धाव येते खाली. 4 चेंडू आणि येथे 3 आल्यात. म्हणजे उर्वरित आता 2 चेंडू आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 7 धावांची रिक्वायरमेंट आहे. 7 पाहिजेत म्हणजे एक बिग स्ट्रोक मारावा लागेल त्यांना. काय सामन्यामधले प्रत्येक क्षण येथे आपण अनुभवत आहोत का बॅटिंग होत्या. आतापर्यंत जर आपण विचार केला 30 धावसंख्येवरती 3 गडी गारद केलेत. इट्स अ चॅलेंजिंग ओव्हर. यावेळचा तेच तरदार चेंडू. काय चेंडू टाकला होता. अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय. डॉकआउट करण्याचा विचार केला होता आणि योग्य नियंत्रित चेंडू मैदानावरती बघायला मिळाला. बघा यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी स्पेशालिस्ट म्हणून सुरुवातीला आपण मास्टरकडे जाऊयात. फिल्डिंग करण्याला 1000 रुपयांचं पारितोषिक प्रफुल्लजी बानकर यांच्या माध्यमातून. याला म्हणतात देण्याची दानत, देण्याची वृत्ती. क्या बात. आणि बघतो की त्या ठिकाणी दोन्ही संघमालक वेगळ्या ठिकाणी उभे आहेत. प्रफुल्ल एका ठिकाणी उभे आहे, निलेश एका ठिकाणी उभे आहेत. आणि दोन्ही बघतोय की संघमालक वेगवेगळ्या डिफरंट प्राईज आपण त्यांच्याकडे बघत आहोत, खेळाडूंसाठी देत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. धावसंख्या 32 धावा आणि षटकातला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चॅलेंज ओव्हरला बघायचं आतापर्यंत या षटकात धावा ज्या आल्यात मला सांगतील दरणे गुरुजी. 5 तर धावा एक झाल्या. चेंडू आणि सर 5 पाहिजेत म्हणजे एक षटकार त्यांना मारावं लागेल तेव्हा धाव होतील आणि तर 5- होतील. हो क्या बात. दर्जेदार गोलंदाजी. अरे अंदाजे से ना नापिए जुनेद फक्की की हस्ती को ठहरे हुए दरिया ही अक्सर गहरे हुआ करते हैं. या चेहऱ्याने मात्र हा माहोल बदलून टाकलाय. काय गोलंदाजी केली आहे. आता मात्र 5 धावा त्यांच्या मायनस होतील. म्हणजे जेमतेम आपण बघितलं की 6 धावा आल्या धावफलकावर या चेंडूवर आणि आपण बघतोय त्या ठिकाणी 5 धावा होतील मायनस. धरणे गुरुजी मला सांगतील.
33 धावा झाल्या होत्या, 5 धावा मायनस केल्यात, म्हणजेच काय फक्त 28 धावा इथे अंकित केल्या जातील. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जुनैद फकीने अप्रतिम इम्प्रेस केलंय. दोन्ही षटकात त्याने 2 विकेट्स काढल्या आणि या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली अक्षरशः डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. समोरच्या संघाचं कशा प्रकारे खच्चीकरण करायचं ना हे मात्र या गोलंदाजी दाखवून दिलंय. या चेहऱ्याकडे जर तुम्ही बघितलं तर हा चेहरा खूपच नवीन आहे, अपकमिंग यंगस्टर आहे, तजेलदार चेहरा आहे आणि नवीन खेळाडू ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये एक नवीन अस्त्र काढतात ना, अशा मुवमेंटला असे चेहरे एक वेगळीच छाप सोडून जातात. त्यापैकी हा चेहरा आहे जुनैद फकी, ज्याने मात्र या सामन्यामध्ये अप्रतिम इम्प्रेस केलंय आणि 2 षटकांचा त्याने कोटा आपला पूर्ण केला. 3 षटकाखेर धावसंख्या 28. सर बघा, या षटकामध्ये प्रत्येक डॉटला 1000 तर आले, त्यानंतर एक विकेटसाठी 2000 आले आणि या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली म्हणून प्रफुल्लजी बांदकर साहेबांच्या माध्यमातून वेगळे 3000 सुद्धा आले. हे आहे क्रिकेट अलिबागचं मित्रांनो, जिथे आपण बघतोय अलिबाग, रोहा आणि मुरुड संघाच्या खेळाडूंना इतकं मोठं व्यासपीठ का दिलं गेलंय ही चर्चा मात्र इथे होत राहील. आणि प्रफुल्लजी बांदकर साहेबांची सुद्धा चर्चा होते. स्क्रीनवरती तुम्ही बघताय तर नंदन करत आहे tenniscare.in चे सर्व अलिबाग क्रिकेटमध्ये खूप मोठं त्यांचं सुद्धा नाव आहे. खूप चांगली टीम त्यांनी या ठिकाणी पाठवली आणि खूप एक्सलंट वर्क त्यांच्या माध्यमातून होते. म्हणजे त्यांची मी नावं इथे घेणार, सचिनजी मुंडे असतील, ध्रुव तळे असतील, सोहम आहेत, संदीप आहेत, त्यानंतर देवेन आहेत, राज तळे आहेत, प्रथमेश आहेत, अथर्व आहेत, मंथन आहेत, साहिल आहेत, वैभव आहेत, यश आहे, स्वरूप आणि सुजल ही संपूर्ण टीम आहे ना, त्यांच्या माध्यमातून tenniscare.inचं एक एक्सलंट काम इथे मात्र बघायला मिळते. काय सांगाल या ठिकाणी संपूर्ण tenniscare.in विषयी, या स्पर्धेविषयी? सगळ्यात पहिली वाहिनी अशी जी आपण बघतो की ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं आणि सर्वाधिक जास्त सबस्क्रायबरचा परिवार असलेला एकमेव चॅनल आहे tenniscare.in. आणि आज आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मगाशी मला आता प्रितेशने माहिती दिली की थोड्या वेळात तिथे मात्र नितेशजी राणे साहेबांचं इथे आगमन होणार आहे आणि त्यांच्याच वडिलांचे म्हणजे आपण बघतो की सन्माननीय नारायणरावजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त एक क्रिकेट टुर्नामेंट वैभववाडी इथे सुरू आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की tenniscare.in हीच यूट्यूब वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच त्या स्पर्धेमध्ये काम करत असताना सिंधू नायक चषक या पण वडी आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. साखरकर पहिला चेंडू स्टीअर करायचा प्रयत्न, वेगवान वाईड यॉर्कर, भन्नाट चेंडू. अशांक साखरकर अक्षरशः शांत करतोय समोर बॅट्समनला विकासला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली आहे अशांकने सुरुवातच करताना. या ठिकाणी ते म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुम्ही सुरुवात कशा प्रकारे करताय आणि ती सुरुवात येते आक्रमक केली. अशांक साखरकर मैदानावरती उतरलाय, अनेक वर्ष क्रिकेट खेळतायत, सराव आहे, सातत्य आहे आणि संपूर्ण समोर आलेल्या खेळाडूचा अभ्यास देखील त्याने केलाय. पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय अशांकने. फुल लेन समोर उचललाय व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एफर्ट बघा, झोकून दिले पूर्णपणे जुनैद फकीने. म्हणून या खेळाडूचा मगाशी मी उल्लेख केला, कौतुक केलं या खेळाडूचं. एफर्ट बघा, 2 षटकं त्याने टाकली आहेत, भरपूर त्याने मेहनत केली आहे आणि आउटफील्ड मध्ये सुद्धा अप्रतिम मेहनत करतोय. बघूया ऍक्शन रिप्ले. इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. इनसाइड आउट हा फटका होता, थोडासा अपिश फटका एक्झिक्यूट केला होता आणि कव्हर मध्ये बघा डीप मध्ये काय फिल्डिंग एफर्ट. स्ट्रेच केलं स्वतःला आणि चेंडू आतमध्ये ढकलून दिलाय आणि नंतर तो बाहेर गेलाय. व्हॉट एफर्ट, व्हॉट आणि फिल्डिंग. सर बघा, दाद घेतले प्रफुल्लजी बांदकर यांनी या एफर्ट साठी 1000 रुपये आलेत. क्या बात, क्या बात. पैशांची उधळण होते आणि जुनैदने मात्र मला असं वाटतं की जास्तीत जास्त त्याने कमवलेत. धावसंख्या 29. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग केलं असेल तो जीवन दिवकर. समोर मारलाय, थोडासा उचलून मारलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये स्क्रीनच्या थोडासा बाजूने सीमारेषे बाहेर दमदार षटकार. थँक्यू सो मच. चला तर या ठिकाणी नेक्स्ट मॅच असणार आहे शंभू राजे वॉरियर्स कामारले विरुद्ध RM सप्लाय झिराड. नेक्स्ट मॅच या ठिकाणी अनाऊन्स केली आहे. खऱ्या अर्थानं शब्दांवरती ठाम आणि करतात जनहिताचे काम एकमेव महेंद्र शेठ दळवी यांना माझा सलाम. ओळूयात मॅचकडे पुन्हा एकदा. 35 वरती 3, 14 षटक प्रगतीपथावरती. 35 लॉस ऑफ 3. हा चेंडू अत्यंत वेगवान होता. विकेट किपरच्या हाताला अक्षरशः झिंझिण्या आल्या. एवढा वेगवान चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी. विकेट किपर सुद्धा सरप्राईज झाला या चेंडू बघून. एवढा प्रचंड वेग या षटकात आपण बघितला अशांक या गोलंदाजाचा. अक्षरशः शांत करणारा गोलंदाज बॅट्समनला. धावसंख्या 35 वर थांबली. निश्चित त्याने षटकार मारला होता, त्याचं उत्तर दिलंय अशांकने. रिवर्स करायचा प्रयत्न. कुठलीही पोझिशन घ्या, अस्त्र एकच आहे, वाईड यॉर्कर.
परफेक्ट यॉर्कर बुंधा टाकतोय आणि बॅट्समनला अक्षरशः डॉमिनेट करतोय अशांक. डॉट जेवढे डॉट बॉल टाकत आहेत ताबडतोब प्रफुल्ल आमच्याकडे वळतात, सांगतात की 1000 रुपये फक्त एक बोट वरती केलं म्हणजेच काय 1000 रुपये लागू झालेत. धावसंख्या 35 वर थांबली आहे. मागचे 2 चेंडू ड्राईव्ह केले बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, ते चेंडू कव्हर करतील मिडॉनला येऊन आणि तोपर्यंत फक्त एकच धाव. अप्रतिम षटक. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 9चा, धावसंख्या 36 आणि अजून मैदानावर एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. बघायचं हे दोन्ही फलंदाज जीवन आणि विकास आपल्या संघाच्या धावसंख्येला कुठपर्यंत नेऊन ठेवतात आणि काय टार्गेट सेट करतायत. जरूर सर, आतापर्यंत आपण 4 षटकांचा खेळ बघितला. 36 धावा धावफलकावरती येथे मात्र आल्यात. 36 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स आणि एक अंतिम षटक आहे जेथे धावा किती बनतील. प्रोजेक्टेड स्कोर तर 45 दिसतोय आणि नंतर थोडासा एक बदल करत एका षटकासाठी युवा समालोचक आमचे मित्र या ठिकाणी नीलला आपण समालोचक संधी देतोय. तर 4 षटकांचा खेळ येथे मैदानावरती पूर्ण होतो. 36 धावा इथे धावफलकावरती बघायला मिळत आहेत आणि त्याचबरोबरीने जर आपण विचार केला ना संपूर्ण जर स्पर्धेमध्ये आजवर 2 वर्ष जर आपण बघितलं तर प्रफुल्लजी बानकर आणि निलेशजी बलबारी या साहेबांचा संघ जिंकलाय आणि खऱ्या अर्थानं प्रफुल्लजी बानकर सरांनी खूप चांगलं या ठिकाणी प्रोत्साहित केलंय. नील धन्यवाद यश दादा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करतो या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग, जिथे सन्माननीय महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या वतीने एक उत्कृष्ट असं टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे. मला सर्वप्रथम समालोचन करण्याची इथे संधी दिली त्याबद्दल MD वॉरियर्स, MD फाउंडेशन या टीमचं मी आभार व्यक्त करतो आणि यश दादा तुझा देखील आभार. मला समालोचनाची संधी दिली. 4 षटकं संपलेली आहेत. 5वा षटक हाताळण्यासाठी यश पारांगे सज्ज झाला. यावेळेला हलकासा तटवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक ऋषभ सज्ज आहे. क्षेत्ररक्षण करेल, चेंडू अडवेल, फेकी लागलेले आहेत. कशा प्रकारची फलंदाजी होणार, कशा प्रकारची गोलंदाजी होणार, इथून मात्र पाव लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज चालू झाला आहे. सामना करेल यावेळेला विकास. उत्कृष्ट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. काय गोलंदाजी आपण पाहतो या यशच्या माध्यमातून होते. पूर्णपणे जखडून ठेवलंय तो म्हणजेच विकास याला. अशीच गोलंदाजी चालू राहणार का की आता येणारे चेंडूंमध्ये मोठे फटके येणार. तमाम प्रेक्षकांना पडलेला हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं थोड्याच वेळात उत्तर आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यश चालू झाला आहे. विकाससाठी या वेळेला नक्कीच हलकासा तटवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल, फेकी करेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. बघा जर कॅच घेतली ना, एक कॅचसाठी सुद्धा प्रफुल्लजी बानकर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. नील काय वाटतंय, स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहित केलं. आमदार साहेबांची इतकी मोठी स्पर्धा आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा काही क्षणचित्र इथे घेतली जात आहेत. नक्कीच आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा जर विचार केला ना तर अलिबागमध्ये विकास कामं देखील तेवढीच झालेली आहेत. म्हणजेच जेवढी कामं मागच्या 15-20 वर्षात झाली नाही तेवढी या 10 वर्षात कामं महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. खऱ्या अर्थानं आपण बघतोय विकासाची गंगा त्यांच्या माध्यमातून आली. आज अलिबाग, रोहा आणि मुरुडचा विकास ज्यांनी करून दर्शवला. 5वं षटक प्रगती पदावरती एक महत्त्वाची मॅच इथे बघायला मिळते, जिथे आतापर्यंत जर आपण विचार केला तर निलेशजी मलबारी आणि प्रफुल्लजी बानकर साहेबांचा संघ आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. 40 धावा 3 विकेटच्या नुकसानावरती आणि 2 चेंडू बाकी राहतात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यश चालू झालाय. सामना करेल वेळेला जीवन. नक्कीच मोठा फटका आलाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतले बॉर्डर लाईनची बेट. आलाय षटकार डीजे. नक्कीच धावसंख्येमध्ये 6 ने वाढ धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजेच 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. उर्वरित शेवटचा चेंडू येणं शिल्लक असेल तो म्हणजेच गोलंदाज यश याच्या षटकातील. कशा प्रकारे गोलंदाजी यश याच्या माध्यमातून होणार की मोठा फटका येणार पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवून दिलाय.
सीमा रेषा पार आलाय षटकार. बाद डीजे प्रथम फलंदाजी करत असताना लहुशेठ खेडेकर पुरस्कृत एनडीआर वॉरियर्स न्हावे रोवा संघाने फलंदाजी करत असताना तब्बल 52 धावा कुठून काढल्यात. 53 धावांचं लक्ष दिलंय ते म्हणजेच प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाला कशा प्रकारे धावा कुठून काढल्या जातील, कशा प्रकारे धावांवरती लगाम लावलं जाईल. जोपर्यंत दुसरं सत्र चालू होईल तोपर्यंत कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, अनुभवत राहा. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व तिसरे, ज्याच्यावर गर्व आहे सर्वांना. ओव्हर टू यश दादा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघत आहोत 52 धाबा धावफलकावरती बनल्यात आणि 53 धाबा येथे मात्र करायच्या आहेत. काय परफॉर्मन्स दिलाय बघा, कशी गोलंदाजी असावी, कशा प्रकारे मैदानावरती उतरायचं असतं आणि उतरल्यानंतर 100% एफर्ट्स काय असतात हे आज दर्शवलं गेलंय. आमदार साहेबांचे निकटवर्तीय निष्ठावंत आणि अत्यंत कट्टर कार्यकर्ते अनिलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. विनर वर्सेस विनर असा सामना पाहायला मिळेल. शंभूराजे वॉरियर्स कामारले आणि त्यांच्या अगेन्स्ट RM सप्लायर झिराज. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी आपण इमिजिएटली टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आकाश टवसाळकर आणि रितेश म्हात्रे. विनर वर्सेस विनर. आकाश टवसाळकर कृपया फास्ट. दोन्ही संघाने अगदी वन साइड डॉमिनेट करत असताना सामना जिंकलाय. त्यामुळे हा सामना हाय व्होल्टेज होईल यात कोणतीही शंका नाहीये. दोन्ही स्टार खेळाडू आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि अनिलजी पाटील साहेब आमदार महेंद्र शेट्टी यांचे अगदी निकटवर्तीय यांच्या शुभ हस्ते केलं जाते. टॉस कॉल कोणाचा असणार आहे? आकाश टवसरकरचा कॉल असणार आहे. कॉइन फ्लिप केला जातोय अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते. हेड कॉल केला आकाश याने आणि हेड पडलाय. आकाश पुन्हा एकदा टॉस जिंकतोय. आज मैदानावरती तू जे जे इम्प्लिमेंट केलंस, अगदी गोलंदाजी करत असताना तुझं गोलंदाजीचं कॉम्बिनेशन असेल ते यशस्वी ठरलं, बॅटिंग तुझी यशस्वी ठरली, टॉस पुन्हा एकदा जिंकलास. टॉस जिंकणं कितपत महत्वाचं होतं, कारण संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झालंय. नाही, नक्कीच आता अंधार होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही पहिले फिल्डिंग घेऊ. मागील मॅच मध्ये RM सप्लायर झिराटचा खेळ तू पाहिलास, त्याने केलेली फलंदाजी आपण पाहिली. त्यामुळे एकंदरीत आता टॉस जिंकल्यानंतर किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोखण्याचा तुझा विचार असेल? नक्कीच आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. पण तुला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. द न्यूज फ्रॉम सेंटर. शंभूराजे वॉरियर्स कामारले won the toss and they decided to ball fast. Over to you commentary box. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण लगेचच मॅचकडे सुरुवात करणार आहोत. एक महत्त्वपूर्ण सामना आणि त्या सामन्यासाठी या ठिकाणी आपण बघत आहोत एक जबरदस्तरित्या संपूर्णतः आता मात्र लाईटची जी व्यवस्था आपण बघायला मिळते ना, कालिदास मंडप अँड डेकोरेट्स खऱ्या अर्थानं त्यांचं फार मोठं नाव आहे याच गोष्टींसाठी. परफेक्शन आणि हे परफेक्शन ज्या प्रकारे ते नेहमीच आपले 100% देतात आणि वीर दमदार आमदार हे जे व्यवस्थापन आहे ना, अगदी त्याच पद्धतीने जर आपण विचार केला ना तर नेहमीच आपल्या सर्वांना प्रभावित करत असतं. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांचं मी यश मापगावकर सहर्ष स्वागत करीत आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 हे तिसऱ्या पर्व आणि ज्या पर्वावरती खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना आहे गर्व. प्रितेश पाटील आम्हाला जॉईन करतायत. एक महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघ या ठिकाणी आपण बघत आहोत. खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत आधीच्या सामन्यावरती लढलेत आणि खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत अनुभवायला मिळालं. हॅलो, चेक चेक. यश माझ्या समवेत आपण पाहतोय गतविजेता संघाचे संघ मालक आता प्रफुल्ल बानकर माझ्या सोबत जोडलेत. प्रफुल्लजी, काय सांगाल, यावर्षी तुमच्या संघामध्ये तुमचा जो हुकुमाचा यक्का नाही आहे तरी देखील तुमच्या संघाची कामगिरी कशा पद्धतीने तुम्ही बघताय? प्रत्येक प्लेअरची मेहनत आहे. सर्व प्लेअर जो मेहनत घेईल तोच जिंकणार आहे. यावर्षी देखील माझे प्लेअर खूप छान बॉलिंग केली. बॅटिंग आता बॅटिंगला गेलेले आहेत. खूप फिल्डिंग पण चांगली केली, बॉलिंगसुद्धा चांगली केलेली आहे. आता बघूया
बॅटिंग नंतर आपल्याला रिझल्ट समजेल. मागच्या वर्षी तुम्ही एक थार जिंकलात, या वर्षी देखील एक थार आहे. समजा ही जर थार आली तर मागच्या वर्षी थार काय करणार आहात तुम्ही? थार ठेवणारच, बक्षीस कोणी विकलं जात नाही, बक्षीस ठेवतो आपण. आणि माझ्या समवेत तुमचे सह पार्टनर बोलूया किंवा तुमचे सच्चे चाहते प्रफुल्ल शेठ यांचे आमचे लाडके मित्र निलेश बानकर आलेत. निलेश मालबारी. निलेश, यावर्षी मोन्या नाही आहे, मोन्याची कमी आता तुला जाणवते का? मोन्याची कमतरता पूर्ण टुर्नामेंटपर्यंत भासेल. काही चांगला प्लेअर आज टुर्नामेंटच्या बाहेर गेला आहे आणि तो आमच्या सोबतच आहे, टीमला चेअर करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, अजून आमच्या सोबतच आहे. बघा स्क्वॉडमध्ये आहे तिथं. नक्कीच मोन्याचा फॅन फॉलोअर खूप मोठा आहे, कारण मोन्या जेव्हा टीममध्ये खेळत होता तो कुठल्याही टीममध्ये खेळू दे त्याचा फॅन फॉलोअर त्याच्या मागे धावतो. आणि काही मोन्याचे फॅन फॉलोअर असे होते की त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आले. मोन्या, हे खऱ्या अर्थाने कमवलेलं यश आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. तुझ्या लाईफमध्ये आम्ही नक्कीच तुला बेस्ट विशेष करतो. एका टुर्नामेंटनी काही क्रिकेट संपत नाही. आणि पळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच सुजित. वीर दमदार आमदार प्रितेश. प्रीमियर लीगचा प्रितेश, नुकतंच व्यासपीठावर आजच्या चौथ्या दिवसाच्या आणि रजनीच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय मानसीताई दळवी, गटनेत्या, शिवसेना रायगड जिल्हा परिषद यांचं शुभागमन व्यासपीठावर झालेलं आहे. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांचं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अंकुर. मैदानावरती अत्यंत महत्वाची लढत निलेश अँड प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट साखर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळतो एनडीआर वॉरियर्स रोहा नावे. काय घडेल मैदानावरती? आमच्या सोबत जोडले जातात यश मापगावकर. पारितोषिकांची खैरात आपण पाहतोय साखर संघाच्या माध्यमातून. पहिल्या प्रत्येक षटकारासाठी सुदर्शन सावंत यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आले. तसेच सन्मान्य प्रफुल्लजी बानकर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 आणि चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रितेश, निश्चितपणे साखर संघ जो खऱ्या अर्थाने चॅम्पियन संघ ठरलाय मागील 2 हंगामाचा, तो मात्र मैदानावरती खेळ सादर करतोय. पहिला चेंडू बीमर आहे का, वेस्ट हाईटच्या चेंडूवरती होता की नव्हता याची चाचपणी केली जाईल. आता आपण वळतोय आमच्या वॉर रूम मध्ये. आपण पाहतोय आमचे सर्वच अतिथी आता स्क्रीनवरती. मानसीताई दळवी आमदारांच्या पत्नी पाहायला मिळतात स्क्रीनवरती. त्यांच्यासोबत इतर सर्व मान्यवर स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आमचा VIP डायस आता मात्र अगदी सजून दिसत असताना. काय म्हणशील यश या टुर्नामेंट बद्दल? एक फार मोठी स्पर्धा आहे, सर्वसामान्यांच्या हक्काची स्पर्धा मी म्हणेन. कारण आजवर आपण जर बघितलं ना तर गरीब असो श्रीमंत असो, शेटने कधी कोणासोबत भेदभाव केला नाही. तुम्ही कधी त्यांच्या कामासाठी गेलात तर अगदी तुम्हाला तिथे बसल्यानंतर चहा पाणी विचारलं जातं आणि एकमेव आमदारांचं घर आहे. प्रितेश, निश्चितपणे यात कोणतीही शंका नाहीये. गोरगरिबांचे खैवारी, जनसामान्यांचे नेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी ज्यांचे दरवाजे सदा न कदा ओपन असतात, अगदी 24 तास तुम्ही कधीही त्यांची भेट घेऊ शकता, असे एकमेव दमदार आमदार अलिबागचे महेंद्र शेठ दळवी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा सोहळा. पहिला चेंडू बीमर आलाय. गोलंदाजावरती दबाव, गोलंदाजावरती प्रेशर. धावसंख्या आपण पाहिली फारशी मोठी नाहीये. अशा वेळी धावा वाचवायची आहेत, आधीच बँक बॅलन्स कमी आहे. मग तुम्ही अशा पद्धतीने पैसे खर्च केलेत तर ते तुमच्याच अंगड येऊ शकतो. कमबॅक करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. स्ट्रॉंग कमबॅक मैदानावरती करेल का एनडीआर वॉरियर्स रोहा? साक्षीत पाटील या ठिकाणी आपण बघतोय, साक्षीतने अनेक मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग प्रितेश गाजवल्यात. मात्र येथे जर आपण विचार केला, साक्षीतला स्वतःच्या संघासाठी लढावं लागेल आणि प्रत्येक मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. 53 करायच्या असताना आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. मागील वर्षी अलिबाग मध्ये जेवढ्या मोठ्या टुर्नामेंट झाल्या ना, त्या प्रत्येक टुर्नामेंटचा विनर संघाचा सदस्य राहिला साक्षीत पाटील पाहायला मिळतो. द लकी चार्म ऑन द स्ट्राइक. खरं आहे, काही खेळाडू असतात ना, खेळाडू संघामधले लकी चाम जरूर असतात. यावेळेस मात्र चान्स क्रिएट केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आले, जोपर्यंत फिल्डिंग करतायत तोपर्यंत एकदा मैदानावरती घेण्यात आली आहे. षटक क्रमांक ज्यावेळेस पहिलं प्रगतीपथावरती आहे. बघा, बॅटिंग बॉलला सुरुवात केली, त्याच्यामध्ये आता स्ट्राईकवरती कोण आले तर सर दिगंबर हामने येथे आलेत. जर आपण विचार केला तर मैदानावरती 3 धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक
इथे मात्र प्रगतीपथावरती. अनिश्चितपणे यश आपण पाहतोय जसं फ्लड लाईट्स लागले ना तसं कन्फ्युजन दबाव दडपण पाहायला मिळते. काही मिस्टेक दोन्ही संघाकडून झाले. दिगंबर हामना एक वन ऑफ द लिजंडरी क्रिकेटर ऑफ अलिबाग पाहायला मिळतो. 2007 साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्याला मात्र दादर येथे मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड प्राप्त झाला होता असा दिगंबर हामने गेली अनेक वर्ष ज्याने अलिबाग क्रिकेटची सेवा केली आहे. एक अनुभवी खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पण मैदानावरती फक्त आणि फक्त मिस्टेक पाहायला मिळतात. नक्की काय घडतं यश मैदानावरती? बघा सुरुवातीला आपण जर बघितलं तर 3 वाजता ही स्पर्धा सुरुवात झाली. जिथे आपण बघितलं तर ऊन होतं आणि आता जर बघितलं आपण समृद्ध फ्लड इथे बघायला मिळतात. आणि अशा वेळेस काही अंदाज चुकतायत आणि त्याच्यामुळे जर आपण विचार केला ना तर दिगंबर आमने सर आहेत ते प्रयत्न करतात. एक चेंडू त्यांनी सामना केला, एक धाव त्यांनी सुद्धा बनवली आहे. तर आत्ताच्या क्रिकेटचा जर आपण विचार केला तर नवीन खेळाडूंना माहिती नसावी. सोरंडे आणि सोगावच्या मैदानावरती असंख्य हाफ सेंचुरी आणि सेंचुरी ज्यांच्या नावावरती राहिल्यात असे सर दिगंबर आमने येथे मैदानावरती स्ट्राईक एंडवरती आहेत. येस दिगंबर ही नवगावची ओळख आहे. नवगावचं नाव ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नेलं असं दिगंबर हामना स्ट्राईक एंड वरती 3 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आज मात्र लीड करत असताना दिगंबर पाहायला मिळतोय. साखर या संघाला 53 धावसंख्येचं इक्वेशन आहे. 10.34 सरासरी राखायची आहे. अशा वेळी सेन्सिबल खेळ जो दिगंबर सातत्याने करतो तो या मॅच मध्ये करेल का? आखूड टप्प्याचा चेंडू बॅट्समन साठी निमंत्रण होतं, त्याचा स्वीकार केला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर डेमॉन्स्ट्रेटिंग अप्रोच स्कोअर लक्षच्या बाहेर दिगंबरने लगावलाय. ब्युटिफुल षटकार. हाय जरा हटके 100% आयोजन आलं गे. हाय जरा हटके 100% आयोजन आलं ग. थँक्यू सो मच. बघा ना प्रितेश, टायगर अभि जिंदा आहे सांगणारा फटका मैदानावरती आलाय. काय बॅटिंग करतायत. षटकार या ठिकाणी ठोकलाय. 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. क्लासिकल बॅटिंग आज मात्र दिगंबर त्या टच मध्ये पाहायला मिळतोय. जुना दिगंबर आज पुन्हा एकदा मैदानावरती परतलाय आणि ज्या वेळी दिगंबर फॉर्म मध्ये येतो ना त्या वेळी गोलंदाजांची तो पिटाई करतोय. गोलंदाज ज्यावरती तो पूर्णपणे हावी जात असताना चांगल्या पद्धतीचा अटॅक आक्रमण पाहायला मिळतोय. डावाची मजबूत पायाभरणी पाहायला मिळते. फाउंडेशन चांगला सेट केले. ओहो यावेळी काय घडलं जातंय मैदानावरती? कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा आणि यामध्ये साक्षीत पाटीलला जावं लागेल तंबूच्या दिशेने परत. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. तर या ठिकाणी आपण बघितलं साक्षीत मैदानावरतून परत आहेत. जे खेळाडूंमध्ये ताकद होती, काबिलियत आहे, जे मैदानावरती थांबले तर समोरच्या संघाचे दाबे दणाणतात असा खेळाडू मात्र मैदानावरतून परतलाय. ज्या प्रकारे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने बऱ्याचदा एकमेकांना रनआउट केलंय अगदी त्याच प्रकारे मैदानावरती या ठिकाणी साक्षीत मात्र मैदानात परततोय. पण त्याचं दुसरं कारण मी असं म्हणेन, लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये वेगवेगळ्या गावातील खेळाडू असतात. परंतु जर आपण पाहिलं ना हे दोन्ही खेळाडू वेगळ्या गावातील आहेत. त्यामुळे जे बॉन्डिंग जमणं गरजेचं होतं ना ते बॉन्डिंग अजिबात पाहायला मिळत नाही. क्रिकेट इज ऑल अबाउट कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन तुम्ही कसं करतात हे फार महत्वाचं आहे आणि मैदानावरती तेच घडलं. मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्याच्या बळीचा शिकार ठरला साक्षीत पाटील. बिग विकेट, ही इज गॉन नाव. तर व्यासपीठावरती सुद्धा आपण बघत आहोत या सामन्याचा आनंद लुटत असताना सन्मान्य अभिराजजी दळवी आहेत आणि त्यांच्या सोबत आदित्य सुद्धा उपस्थित आहेत. ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्या देखरेखीखाली नेहमी सुरू होताना आपण बघतो. या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांची राहिली आहे आणि इतकी मोठी स्पर्धा, प्रत्येकाला हेवा वाटणारी स्पर्धा जेव्हा येते ना तर पाठीमागे अनेक लोकांचा हातभार सुद्धा बघायला मिळतात. थँक्यू नंदनन टीम. उलट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला जिथे 9 धावा धावफलकावरती आणि 1 विकेटच्या नुकसानावरती 5 षटकांचा सामना आहे. टार्गेट सेट केलंय जेव्हा 53 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 9.78चा बघायला मिळतोय. कल्पेश वाळंस मैदानावरती इथे स्ट्राईकवरती बघायला मिळतील. बाद झाला साक्षी, त्यामुळे दबाव आला असेल, थोडंसं प्रेशर आलं असेल. जो मोमेंटम अपेक्षित होता गोलंदाजी करणाऱ्या संघाला तो मोमेंटम अगदी योग्य वेळी मिळालाय. नेक्स्ट बॉल गोलंदाज स्वप्नील काटकर याचा. ओहो आता तो रिदम मिळालाय, तो टप्पा सापडलाय. अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समनला आता चान्स देत नाहीये, बॅट्समनला संधी देत नाहीये. फलंदाजांना मोठ्या फटका वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी आता जकडून ठेवतोय स्वप्नील. आता त्याला लय मिळाले.
बघा काय जबरदस्त या ठिकाणी जर आपण बघितलं ना तर पहिल्या षटकामध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावरती दबाव प्रक्षेपित केलाय. ऑस्ट्रेलियन माइंडसेट जेव्हा आपण बघतो ना गोलंदाजी करत असताना सुरुवातीचे काही चेंडू डॉट टाकतात आणि त्यानंतर एखादा यॉर्कर किंवा एखादा चेंडू जर आपण बघितला ना तो विकेट टेकिंग बघायला मिळतो. अगदी त्या मानसिकतेने स्वप्नील मैदानावरती ते उतरलाय. फॉलिंग स्वीप खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. चेंडूवरती प्रहार आलेत कल्पेशच्या या बॅटमधून चेंडू परार लॉंग स्टॉपच्या दिशेनं दाबाचा चौकार. जनसेवेचा घेतलाय वसा दीन दुबळ्यांची करतो सेवा थँक्यू व्हेरी मच डीजे. कामाचा पक्का हुकुम एक कामाचा पक्का हुकुम एक भेटायला कधी बी जावा मला थँक्यू व्हेरी मच डीजे. षटकारासाठी कल्पेशजी बलकवडे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलं. गोलंदाज लेग टाकण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न बॅट्समनने आधीच रीड केला. तदनंतर फॉलिंग स्वीपचा लगावलेला हा नयनरम्य नेत्रदीपक चौकार. 13 ऑन द बोट. पहिल्या षटकामध्ये का बॅटिंग झालंय. विस्फोटक अंदाजाने बॅटिंग मैदानावरती होत आहे. तोडफोडवाली फलंदाजी. बघा प्रत्येक चौकारला 500 रुपयांचं पारितोषिक प्रफुल्लजी बानकर यांच्या माध्यमातून आलंय. स्वीच हिट मारण्याचा प्रयत्न गतीवरती स्वाट झाले होते तेच तर्रार चेंडू एक्सप्रेस गोलंदाजी गतीचा पूर्ण वापर. इथे बॉल ट्रॅकर असताना तर 147 पर किलोमीटर हवर असं बघायला मिळालं असतं. प्रितेश हॅलो चेक चेक व्हॉट हॅलो चेक चेक. माझ्या समवेत NDR वॉरियर्स रोहा संघाचे मॅनेजर जोडलेत. गैनाथ दादा काय सांगाल कशा पद्धतीने ही मॅच बघताय, कारण गतविजेत्या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही खेळताय ज्यानं मागील 2 वर्ष गाजवली आणि ज्यांचा दबदबा या मैदानात नेहमी पाहायला मिळाला. आज मोन्या जरी नसेल तरी पण त्यांची कामगिरी मैदानात त्यांच्या संघाची कामगिरी मैदानात खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. या मॅचविषयी तुम्ही काय सांगाल? हॅलो, सर्वप्रथम मी आमदार साहेबांचा धन्यवाद देईन की तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये झालेलं हे आयोजन पाहून खरंच डोलं दिपतातच सर्व खेळाडूंचे पण आणि प्रेक्षकांचे पण. आणि निलेश दादा आणि प्रफुल्लाबद्दल बोलेन की 2 वर्ष त्यांनी फायनल मारले आणि यंदा पहिला मी गेल्या वर्षी त्याचा एक सदस्य होतो टीमचा आणि यंदा तो माझ्या टीमसोबतच लागला आहे. त्याच्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद बोलेन आणि हे सामने असेच चांगल्या चांगल्या पद्धतीने पार पडू दे. आणि एवढं बोलतो थांबतो. हिंदीमध्ये बोलायचं झालं तर बदला लेने का बढ़िया मौका यहाँ पे MD वॉरियर्स ने आपको दिया है. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सुजित सर. या ठिकाणी बोलूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. 13 धावसंख्या धावफलकावरती 1 विकेटच्या नुकसानावरती रिक्वायर्ड 110चा इथे बघायला मिळतो. प्रितेश 53 बनवायच्या. दिगंबर आमने जोपर्यंत मैदानावरती आहेत ना डी फॉर दिगंबर आणि डी फॉर डेंजरस सुद्धा बघायला मिळू शकतात. आणि त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जोपर्यंत दिगंबर आमने आहेत तोपर्यंत मॅच ऑन आहे. अनिश्चितपणे दिगंबरकडे ते पोटेन्शियल आहे, ते कॅलिबर आहे, पण अशा वेळी महत्वाचा गोलंदाज आता पाहूया कोणता येईल गोलंदाजी करण्यासाठी. ज्याला मात्र रोखावं लागेल दिगंबर याला, कारण दिगंबरची बॅट मैदानावरती तळपलाय. तो मात्र एकामागोमाग एक आक्रमक फटके खेळतोय. का बॅटिंग केलं दिगंबर यांनी या मॅच मध्ये आतापर्यंत. 4 ओव्हरमध्ये आता 40 धावा करायचंय. इक्वेशन थोड्याफार प्रमाणात आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी थोडंसं सोपं झालंय. व्हॉट अ मॅच. आतापर्यंत जर आपण बघितलं तर प्रेक्षक सुद्धा लाईव्हला जोडले गेलेत आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा स्टँडमध्ये वाढायला लागली. मॅच जरा फास्ट खेळा. तुम्ही या ठिकाणी खूप स्लो खेळताय. तुम्हाला वारंवार मी सूचित करतोय. दिगंबर स्ट्राईकवरती आहेत. कल्पेश वॉलन नॉन स्ट्राईक एनवरती गोलंदाजीमध्ये बदलाव केला. विजय मैदानावरती आलाय आणि षटक क्रमांक 2ला सुरुवात करतोय, प्रारंभ करतोय. यावेळेस कई पे निघाय कई पे निशाणा. बॅटची कडा घेतली होती. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला. चेंडू सरळ सीमा रेखा पार. दाबा 4 चौकार. असाच आमदार हवा हे असाच आमदार हवा महेंद्र शेठच आमदार हवा. थँक्यू व्हेरी मच डीजे. ज्या पद्धतीने नद्यांना झऱ्यांची आवश्यकता असताना त्याच पद्धतीने सलामीवीरांना पॉवर प्ले मध्ये षटकात मोठ्या फटक्यांची गरज असते. ते मोठे फटके आले साखर संघासाठी. 17 वरती 1 दिगंबरला आपण पाहतो अगदी सेन्सिबल कामगिरी तो मैदानावरती करत असताना क्लासिकल बॅटिंग करतोय. आज चांगल्या पद्धतीने साखर या संघाला त्याने मात्र लीड केलंय. गोलंदाजी करत असणारा विजय नागवेवरती आता दबाव आहे. त्याला कमबॅक करावा लागेल. यश काय म्हणशील या कमबॅक बद्दल? जरूर जर आपण बघितलं ना तर ती क्षमता जरूर ठेवतो विजय, कारण अनेक मॅच मधला आपण त्याचा परफॉर्मन्स जर पाहिला असेल तर विजय पुन्हा एकदा मॅच मध्ये आलेत. बॅटची कडा घेतली. वन्स अगेन नशिबाची साथ शौर्यवान आला. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला पुन्हा फरार. धावा 4 चौकार.
नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ आमदार महेंद्र दळवी शेठ आमदार महेंद्र दळवी शेठ वीरनाथ बाच्या लाडो बोटे घे प्रीमियर लीग भरली परफेक्ट स्वप्नवत सुरुवात आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी त्यांचा आत्मविश्वास आता मात्र शिखरावरती आहे. का बॅटिंग केलंय साखर संघ त्यांच्या डॉमिनेटिंग मूड मध्ये पाहायला मिळतोय. पहिली दोन्ही पर्व या संघाने डॉमिनेट केले या स्पर्धेवरती. पुन्हा बघा. एकदा तोच अंदाज, तीच शैली, तीच स्टाईल. काय जबरदस्त संघ बांधणी करतात ना दोन्ही संघ मालक त्यांचे कर्णधार. यावेळेस हलक्या हाताने खेळलं होतं, डिफेन्स केलाय, क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये आहेत. धावफलकावरती आता जर आपण विचार केला ना तरी सिंगल आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलाय विजय नेकन. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज मात्र मैदानावरती बघायला मिळाल्या होत्या. स्क्रीनवरती तुम्ही दृश्य बघत आहात. मुख्य मंचावरती मान्यवरांची मांदियाळी इथे बघायला मिळते. एक मोठी स्पर्धा सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून येते. आणि त्याच वेळेस जर आपण बघितलं तर आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्मान्य नितेजी राणे साहेब सुद्धा थोड्याच वेळामध्ये इथे उपस्थित होणार आहेत. निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतो आणि साखर संघाची चर्चा या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल क्रमांकावरतीच राहिली. पहिल्या पर्वाचे विजेते, दुसऱ्या पर्वाचे विजेते, तिसऱ्या पर्वाला सुद्धा धडाक्यात केले सुरुवात. काय अंदाज आहे, काय संघ बांधणी केले. तर या ठिकाणी आपण जर विचार केला ना प्रितेश तर एस्पोर्ट साखर आणि एस्पोर्ट सक्सेस या ठिकाणी दोन्ही पर्वांमध्ये त्यांना मिळाला. यावेळेचा स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॅकवर्डच्या दिशेला सीमा रेखा पार दणदणीत दमदार षटकार. प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. तर कल्पेश बलकवडे यांच्या माध्यमातून 1000 आणि प्रफुल्ल शेठ बांदकर यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 असं एका षटकाला 2000. हेच ते क्रिकेट आहे ज्यांनी या ठिकाणी आपण बघितलं ना तर गोरगरीब घरातून आलेल्या खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन दिलंय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आत्ताच्या मॅचमध्ये ना प्रितेश माझ्या हातामध्ये समोर या ठिकाणी जवळपास 15 ते 16,000ची कॅश खेळाडूंसाठी आली. निश्चितपणे साखर संघ मोटिवेट करतात आपल्या खेळाडूंना आणि खेळाडू सुद्धा अगदी त्याच पद्धतीचा खेळ करतायत. काय बॅटिंग केलंय, दमदार फलंदाजीचा नजराना आतापर्यंत पेश केलाय. या मैदानावरती डोळे दिपवणारी फलंदाजी साखर संघाने केले आणि हा संघ या स्पर्धेमध्ये एक वेगळ्याच इंटेन्शनने खेळतो. तो अटॅकिंग इंटेन्ट अद्यापपर्यंत पाहायला मिळाला. दिगंबर हमने 6 चेंडूमध्ये 16 धावा तर कल्पेश वाळन 4 चेंडूमध्ये 10 धावांवरती बॅटिंग करतोय. 28ला 1 असं इक्वेशन आपण पाहतोय मैदानावरती. ओ यावेळी काय फटका सजवलाय पण क्षेत्ररक्षक तेथे आहे. त्याला चकवून चेंडू सीमारेषा पलीकडे. मैदानावरती नक्कीच चाललंय काय याचा अजिबात अंदाज कोणालाच येत नाहीये. धावांची बरसात. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. नक्कीच जर या ठिकाणी आपण बघितलं ना तर संपूर्ण त्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे आजची कामगिरी आहे तर मोन्या सुद्धा सामना बघता आहेत आणि त्यांना त्यांच्या संघाला पहिल्या संघाला इथे प्रोत्साहित करण्यासाठी आलेत. आणि जर आपण विचार केला तर चौकार मैदानावर त्याला काय फटका खेळला होता. नजाकत ताकद या दोन्ही गोष्टींचा वापर. हा घ्या कल्पेश वाळंच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका. उर्वशी वाडकर स्टँड मध्ये सरळ सीमा रेखा पार षटकार. साऱ्या इलाक्यात है चर्चेत मला तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी लय. फलंदाजाने अगदी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवरती हल्ला चढवायला सुरुवात केली. पॉवर प्लेच्या निर्बंधाचा पुरेपूर फायदा घेत धावांचा पाऊस पडलाय. मैदानाच्या चहू बाजूने मारलेले नयनरम्य चौकार आणि षटकार. क्षेत्ररक्षकांची तटबंदी भेदणारी ही फलंदाजी पाहून प्रेक्षकांचे डोळे दिपलेत. चला तर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत प्रितेश आलाय की आता मात्र मैदानावरती चॅलेंजिंग ओव्हर बघायला मिळणार आहे. म्हणजे या षटकामध्ये ना जर तुम्ही 10 पेक्षा 10 धावा जर रोखल्यात ना तर 5 धावा तुमच्या या ठिकाणी मायनस होणाऱ्या समोरच्या संघाच्या आणि 10 धावा जर केल्या तर 5 धावा प्लस होणार आहेत. त्याच्यामुळे 3 षटकं इथे बाकी राहतात जिथे 18 चेंडू आणि 15 धावा पाहिजेत. या षटकामध्ये 10 धावा रोखल्या गेल्या तर 5 धावांचा बेनिफिट. निश्चितपणे पण 10 धावा केला तर काय हे सुद्धा विचार करावा लागेल.
38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, 2 षटके संपलीत. आज एक वेगळा अप्रोच पाहायला मिळाला. दिगंबरचं कौतुक करावं लागेल. दिगंबरने ज्या पद्धतीने लीड केलंय ते पाहता अगदी वन साइड डॉमिनेट करत असताना आणि बघा ना प्रितेश, 10 सुद्धा जर केला ना या षटकामध्ये तर सुद्धा विजयी होणार आहेत, कारण 5 धावा त्यांना बेनिफिट मिळतील. म्हणजे चॅलेंज पूर्ण करावं लागेल. चॅलेंज जर पूर्ण केलं तर साखर संघ या षटकात विजयी होईल. काय बॅटिंग केलंय, काय बॅटिंग केलंय. बघा, दिगंबर सरांना चॅलेंज ऍक्सेप्ट करायला आवडतात. आतापर्यंत चांगली कामगिरी केली. 6 चेंडू 16 त्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलंय. कल्पेशने चांगली साथ दिली. 1 विकेट गेल्यानंतर 53 धाबांचं टार्गेट येथे अचीव करणार का याच्याविषयी चर्चा चालू आहे. जिथे आता एक महत्त्वाचं षटक चॅलेंजिंग ओव्हर गतवर्षी सुद्धा आपण बघितलं टेप बॉल ओव्हर या ठिकाणी आणण्यात आली होती. प्रत्येक वर्षाला काही नवं आहे या पर्वामध्ये. नाविन्यपूर्णता ही ओळख राहिली या स्पर्धेची. जसं तू म्हणालास दिगंबरला चॅलेंज ऍक्सेप्ट करणं आवडतं, असे अनेक आव्हानं त्याने आपल्या अंगावरती घेतलीत आणि ती पूर्ण सुद्धा केलीत. चॅलेंज ओव्हरचं हे आव्हान पाहूया, दिगंबर कम्प्लीट करतोय का की गोलंदाजी करणारा गोलंदाजीवरच ठरेल. सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. यावेळेचा पहिला फटका या मॅच मध्ये आलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून हा चेंडू आदळला होता. एफर्ट्स या ठिकाणी घेण्यात आले होते. रात्रीचे या ठिकाणी तारे दिसले असावेत. नक्की क्षेत्ररक्षकाने केलं काय. रिप्ले बघूया आपण एकदा स्क्रीन वरती. अगदी हातामध्ये कॅच आला होता. रिप्ले बघा, आता रिप्ले बघा. रिप्ले मध्ये आपण बघूया दिगंबरने मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक होता, अगदी त्याच्या हातामध्ये आलेला हा झेल आणि हातातून लोणाचा गोळा सोडावा ना तसा हा झेल सोडलाय. अगदी लॉलीपॉप, साधा सोपा झेल मात्र कॅच ड्रॉप केलाय. बघा, या आठवणीत रात्रभर आज आठवणी कॅच सुटली होती. अगदी सहज हातामध्ये आला होता. त्याच्यानंतर मॅच बदलू सुद्धा शकली असती, कारण एव्हरी ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करायची असते. आणि येथे मात्र आपण बघितलं ना तर 39 धावांवरती 1 विकेट, जेथे सामना जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण अजून बघतोय 14 पाहिजेत. पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळत नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये. हा चेंडू ते स्टँड मध्ये दे धक्का, घे छक्का. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. कल्पेश वाळंज का बॅटिंग करतोय मैदानावरती. व्हॉट अ शॉट प्रितेश. ज्या प्रकारे त्याने मैदानावरती आल्यानंतर कामगिरी केली आहे ना, हा फटका नयनरम्य आणि अद्भुत होता. ऑस्टोनिशिंग फटकेबाजीला सुरुवात. इथून पुढे सामन्यामधली हवा काढून घेतली असं म्हणावं लागणार का, कारण आतापर्यंत 7 आल्या, 3 आल्या तर या ठिकाणी 15 बनू शकतील का मॅच या ठिकाणी रंगती आहे. निश्चितपणे कारण 7 धावा आल्यात, 3 धावा आल्या तर चॅलेंज कंप्लीट होईल. 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ओहो हो, यावेळी चांगला चेंडू आला. हे चेंडू आधी येणं गरजेचं होतं यश, कारण आधी जर आपण पाहिलं तर डॉट चेंडूचं पर्सेंटेज खूप कमी पाहायला मिळालं आणि त्याचमुळे कुठेतरी हा संघ मागे राहायला पाहायला मिळतोय. करण कटोरे गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाकडे ती कपाबिलिटी आहे. रोह्यातील नावागावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नेहमी चांगल्या दर्जाची गोलंदाजी खेळण्यासाठी ओळखला जातो. यावेळी इम्प्रोव्हायझेशन फटका खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक शॉट खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय कल्पेश वाळंज. बघा प्रितेश, इथे मात्र डॉट मैदानावरती येताना बघायला मिळत आहेत. मॅच जशी जशी पुढे जाते ना तसं जसं या सामन्यामध्ये रोमांचकपणा वाढत चाललाय. कारण आता जर आपण बघितलं ना तर हे 2 चेंडू आता शिल्लक राहतील, त्याच्यावरती त्यांना कंपल्सरी 3 पाहिजेत. तेव्हा कुठे 5+ होतील ना तर 5- मारलाय, ठोकलाय आणि ते चॅलेंज कंप्लीट केले साखर संघाने. काय बॅटिंग केले. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन. असं पूर्ण आहे ना. चॅलेंज कंप्लीट झालंय. आपण पंचांच्या निर्णयाचा वेट करतोय. पाहूया पंचांकडून कोणता निर्णय येतो. आता चॅलेंज कंप्लीट झालंय. मित्रांनो, या ठिकाणी चॅलेंज कंप्लीट झालं आणि 5 धावा प्लस या ठिकाणी 5 धावा जर प्लस केल्या तर टार्गेट कंप्लीट होते, अदरवाईज 51 धावा होतात. ओके, तर या षटकारानं सामना केलाय फिनिश. हॅलो, चेक हँड करायला जायचं मैदानात. शेक हँड करायचं टीमनी सर्वांनी.
लाईनअप मध्ये दोन्ही टीमनी शेक हँड करायचं आहे. जे विनर संघ आहेत त्यांना विनंती असणार आहे, कंपल्सरी 2 चेंज तुम्हाला या मॅच मध्ये करावे लागणार आहेत. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदलाव आणि आमच्याशी जोडले जातील हर्षल मुंडे. यश दे ना इथं. कोण बरोबर